सुप्रभात मित्रांनो, मी सुशांत कदम वेडापिसा व्लॉगच्या आजच्या कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं हृदयापासून स्वागत. मित्र हो, मी पुन्हा एकदा कोकणामध्ये आलेलो आहे. ॲक्च्युली कोकणामध्ये आल्याशिवाय राहवतच नाही. तर मित्र हो, मी का आलो आहे कारण की ना आमची जी क्षत्रिय गडकरी कदम मंडळ जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यामधील मुक्काम पोस्ट चौकेमधील बावखोलवाडीमधील, तर आज आमच्या कुलदेवतेच्या मंदिराचा वर्धापन दिन आहे. तर म्हणजे 5 वर्षांनी हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. तर हा जो वर्धापन दिनाचा जो सोहळा आहे तो 2 दिवसाचा आहे, आज आणि उद्याचा. तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो वर्धापन दिनाचा काय काय सोहळा असतो 2 दिवसाचा, तो आपण या व्हिडिओमध्ये एन्जॉय करणार आहोत. तर मित्र हो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, नक्की आवडेल. मला माहिती आहे कोकणातील सगळेच व्हिडिओ तुम्ही आवडीने पाहत असता, कारण की आपण कोकणावरती खूप प्रेम करतो, कारण की कोकणाला आपण स्वर्ग समजतो. तर मित्र हो, आता मी आमच्या फाळीमध्ये आहे जिथे भातशेती केली जाते. तर ही इकडे काही ठिकाणी भातशेती केलेली आहे, तर काही ठिकाणी आपल्याला रान वाढलेलं पाहायला मिळतं आहे. आणि आता सकाळचे वाजले 8:30. सूर्यदेवांचं देखील दर्शन आपल्याला मगाशीच झालेलं आहे. तर खूप छान वाटतंय कोकणामध्ये पुन्हा आल्याच्या नंतर. आणि मित्र हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला आपलं म्हणून हक्काचं म्हणून सबस्क्राईब करा. आपण यूट्यूबची पहिली पायरी तर गाठलेलीच आहे 1Kची. तर आता इथून पुढे आपल्याला अजून चांगले व्हिडिओज क्रिएट करायचे आहेत, बनवायचे आहेत. तर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहता येतील. आणि जर मित्र हो, तुम्ही जर बेल नोटिफिकेशन आयकॉन जर ऑन केलं नसेल तर ते देखील ऑन करा, कारण की कोणतेही व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाहीत. चला मित्र, बघूया आता आपण मंदिरामध्ये काय काय तयारी चालू आहे आणि काय काय आपल्याला पाहायला मिळतंय ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कदम मंडळ या तुमच्या चरणावर विनंती करते. विनंतीच कारण असं बाळामध्ये आहे की जे आज प्रतिष्ठापनेचा 5 वर्षानंतर हा मंदिराचा कार्यक्रम आयोजित केलेला, त्या कार्यक्रमातून जे नियोजन केलं त्या नियोजनबद्ध कार्यक्रम चाललेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये कोणाची त्यांच्याकडचं काय आरोग्य असली तर तुझ्या पायाखाली घेऊ. आत्मज्ञानमिदं पुण्यं योगज्ञानमिदं परं इत्येव मया स्तुत्या स्तुत्वा देवं जनार्दनं
किंकरोऽस्मि निजात्मानं देवायैव दिवे आचम्य श्रीकेशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः पातकानां मध्ये संभावित पापानां निरसन पूर्वक कृच्छ्र स्वाहादीन पर्यंतम सग्रह सहोम छोड़ा खाली आदौ गव्यं प्राचीनीयुः तत्र मन्त्रः यज्ञकस्ते गतं पापं देहाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय द्रवणा गुरुमते जनार्दनामुखाग्रे यङ्कुलविद्या सर्वांगे हरिचन्दनौ सुहृदं जगदम्बा भवानी परमेश्वरी नमः समर्पयामि चतुरायै नमः चंद्रायै नमः आचमनीयं समर्पयामि सर्वभूतमस्तु सर्वभूतञ्च कुलदेवता भवानी देवता पीठ संघर्ष परिवार देवता भगवान महाविद्यमस्तु तस्मुख जगन्नाथ योग नमः पुत्र जगन्नाथ नमः
समाधीनां विनाशैला तदा वाद सर्वस्मृतिवर्णामं वज्रणमामि सर्वग्रे हरद्वाज परिग्रह अतीत पञ्चानन्दवच महिमावां नदयोर्दन् सिद्ध्यर्थम इंद्रादि दशदिक्पालो आदित्यादि काली काली देश्वर लोहदंडायै नमः इति खड्गशूलगदाधीनि आयुधास्त्राणिकेऽम्बिके करवल्लभ संगीनि तैरस्मान् रक्ष सर्वतः सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयेभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते एतत्ते वदनं सौम्यं लोचनत्रयभूषणम् आज आणि तुला या ठिकाणी विशेष असं आणि जो काय वर्धापन दिवस आणि विशेषतः 5वा वर्धापन दिवस आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित प्रकारे आणि काहीतरी विशेष अशी सेवा व्हावी तुझ्या चरणाकडे स्थापना झाल्यापासून नंतर आता 5वा वर्धापन दिवस मोठ्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हा देवतांच्या चरणी काहीतरी विशेष अशी सेवा व्हावी हा मनामध्ये त्यांनी हेतू ठेवला धर्मावर ब्राह्मणावर विश्वास ठेवला आणि त्याच्या अनुषंगानं कालपासून आजपर्यंत आई जगदंबे तू जी काय शक्ती बुद्धी प्रेरणा दिली सर्वांना त्याप्रमाणे सर्वांनी आपल्या हातून होईल त्याप्रमाणे सेवा अर्पण करून तुझ्या चरणाच्या ठिकाणी सग्रह सहोम आणि नवचंडी अनुष्ठान रूपी सेवा करण्याचं सुनिश्चित केलं त्याला अनुसरून कालपासून आजपर्यंत जे जे काही सो मित्र अशा पद्धतीने हा आपला कोकणातील भवानी मातेचा 2 दिवसाचा उत्सव या ठिकाणी संपन्न झाला. तर आता आपण हा उत्सव कशा पद्धतीने काय याची माहिती असते नुसतंच उत्सव करणं तितकंसं महत्त्वाचं नाही तर त्याच्या मागचा उद्देश हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं कारण की पुढच्या पिढीला या गोष्टी कळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सो आता आपण आपल्याबरोबर हा जो पूर्ण 2 दिवसाचा उत्सव ज्यांनी हा संपन्न केला आहे सो ते आपल्याबरोबर काका आहेत. सो काका आपलं नाव काय बोललात? मी बाळकृष्ण रघुनाथ जोशी मांजरे गोवा. अच्छा सर तर हा जो उत्सव आपण 2 दिवसाचा केला देवीचा जो 5 वर्षाचा वर्धापन दिन जो आपण बोलतो तो का केला जातो थोडक्यात? कारण उत्सव म्हणजे
तसा उत्सव दरवर्षी केला पाहिजे. कारण आम्ही जे काही देवीला या ठिकाणी तुम्ही अनुष्ठान रूपी सेवा जी करतात, आज ही 5 वर्षांनी मोठी अशी सेवा झालेली आहे. नवचंडी म्हणजे हे मोठं कार्य आहे. तर ते कार्य केल्यानंतर कार्याचं जे काही तेज आहे, जे काही फल आहे, ते देवीला प्राप्त व्हावं. म्हणजे देवीला कुठेही आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये किंवा रोज नित्यकर्मामध्ये जेवण चहा पाणी वगैरे घेतो, त्यामुळे आपल्याला जशी आपली बॅटरी चार्ज होते त्या पद्धतीनं देवीला सुद्धा कुठल्याही देवतेला एक काहीतरी रोज नित्य अभिषेक म्हणा किंवा अन्य स्वरूपानं जी काही सेवा कराल त्या सेवेनं त्या देवतांना तेज प्राप्त होतं. आणि त्या तेजाच्या योगे आपण जे काही देवाकडे मागणं मागतो त्या मागणं मागितल्यानंतर ते पूर्ण करण्याची जी काही शक्ती त्यांना पाहिजे ती शक्ती त्याद्वारे मिळते. अच्छा, आता आपण जे 2 दिवसामध्ये जे 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 काही केलं ते थोडक्यामध्ये काय काय केलं ते थोडक्यात फक्त सांगा. आपण पहिल्या दिवशी काय केलं, दुसऱ्या दिवशी काय केलं? पहिल्या दिवशी सुरुवातीला देवतांना सांगणं गाणं घालून त्या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं. आपण सभा मंडपात केलं ते, कारण त्यांची या ठिकाणी उपस्थिती व्हावी आणि त्यांच्या आशीर्वादानं जे काय पुढील 2 दिवसाचं कार्य आहे हे निर्विघ्नपणानं पार पडावं हे तदर्थ ते कार्य केलं. त्यानंतर गणपती पूजन, स्वस्ती पुण्यावाचन, नांदी श्राद्ध आणि त्यानंतर आचार्यवरण केलं. म्हणजे पुढील जे कार्य आहे 2 दिवसाचं, या कार्याची आपल्याला माहिती नाही आहे, त्यामुळे ते कार्य आम्ही तुम्हाला या ठिकाणी ब्राह्मण म्हणून बोलवले भटजी, तर ते व्यवस्थित तऱ्हेने काम करून द्यावं अशी प्रार्थना करून ती आणि आचार्यपद दिली. त्यानंतर देवता स्थापन झालं. देवता स्थापन त्यानंतर योगिनी पूजा, त्याची बलिदान झालं. त्यानंतर या ठिकाणी पहिल्या दिवसाची कार्याची समाप्ती झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी आवाहित देवता पूजन, अग्निस्थापन झालं. त्यानंतर नवग्रह स्थापन झालं. नंतर नवग्रहांचा होम झाला. नंतर मुख्य देवता ज्या देवी आहे भवानी देवी, त्या प्रित्यर्थ तिला सप्तशती दुर्गा हवन या ठिकाणी केलं. 700 श्लोकांचं ते हवन असतं, ते हवन केलं. त्यानंतर बलिदान, क्षेत्रपाल पूजा, त्यानंतर कुष्मांड बलिदान केलं. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रत्यक्ष बली देत होते, पण आता त्याचं स्वरूप म्हणून अल्पस्वरूप कुष्मांड फलाच्या रूपाने ते बलिदान केलं. त्यानंतर या ठिकाणी कुमारी पूजन होतं. कुमारी पूजन झाल्यानंतर पूर्णाहुती झाली, कार्याची समाप्ती. पूर्णाहुती झाल्यानंतर या ठिकाणी आरती, मंत्रपुष्प, ब्राह्मण महाप्रसाद केला. सो अशा पद्धतीने एकंदर आपण हा उत्सव तुम्ही तर पाहिलाच, परंतु तो नुसताच उत्सव पाहणं, एन्जॉय करणं यात नाही, तर त्याच्या मागचा उद्देश देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सो धन्यवाद काका. हा 2 दिवसाचा जो उत्सव तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने आम्हाला या निसर्गाच्या सानिध्यामध्ये घडवून आणलात आणि एक चांगलाच उत्सव आपल्याला देखील तेजोमय आला या उत्सवामध्ये आम्हाला. सो धन्यवाद. आपण अनमोल अशी माहिती या ठिकाणी आम्हाला दिली. आता त्याच्यानंतर आपलं हा जो क्षत्रिय गडकरी कदम मंडळाचं जे आमचं हे देवस्थान आहे, हे जे भवानी मातेचं मंदिर आहे, या मंदिर आमच्या कदम मंडळी आमची सगळी भावकी, तर हे आमचे काका, हे आमचे अध्यक्ष आहेत. तर काका आपल्याला थोडक्यात सांगतील की हे जे भवानी मातेचं जे वार्षिक काय काय असतं किंवा कोणते कोणते उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात. भवानी मातेच्या मंदिरामध्ये घटस्थापना, म्हणजे अच्छा, नवरात्रीला घटस्थापना नवरात्रीला म्हणतो. गोंधळ हा 3 वर्षांनी असतो. आणि ब्राह्मण भोजन हे दसऱ्याच्या द्वादशीला केलं जातं. अच्छा, ओके. आणि तिची जी भावकी मिळून आहे तिची ती सेवा करते. आणि दर 3 वर्षांनी आपला गोंधळ होतो. 3 वर्षांनी गोंधळ तो देव आंबलीला, म्हणजे कोकणामध्ये ती एक पूर्वीच्या काळापासून ती आलेली परंपरा आहे. त्याच्यामध्ये ती आंबलीला देव जाणं, म्हणजे रानामध्ये देवाला घेऊन जाणं, ती एक म्हणजे वेगळीच, म्हणजे जर आपल्याला कधी शक्य झालं तर आपण नक्कीच त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया. कारण की ह्या गोष्टी कशा आहेत, जुन्या आहेत, कोकणातल्या पारंपरिक गोष्टी आहेत, त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जतन करून ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. सो हा एकंदर आपला उद्देश असतो या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. सो अशा पद्धतीने हा आमचा 2 दिवसाचा उत्सव तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला हक्कानं आपलं म्हणून सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत भवानी मातेचा